नमस्कार. ॲग्रोवर्ल्ड बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या टॉप 5 ॲग्री हेडलाईन्स. मोदी सरकारचं दुटप्पी धोरण, गुजरातच्या कांद्याची निर्यात, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता मे अखेर जमा होणार, आयात शुल्क माफीमुळे सोयाबीन सूर्यफुलाला फटका, बटाट्याच्या किमती 50 रुपयांपर्यंत भडकण्याची शक्यता आणि लोकसभा निवडणुकीनंतर देशाच्या कृषी धोरणात मोठे बदल. आता बातम्या विस्तारानं. महाराष्ट्राच्या कांद्याला निर्यात बंदी करणाऱ्या मोदी सरकारनं गुजरातमधील कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरातमधील शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या दुटप्पी धोरणावर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं नोटिफिकेशन जारी करून गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे. गुजरातमधील मुंद्रा पोर्ट, पिपापाव पोर्ट आणि महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या जेएनपीटी बंदरातून गुजरातचा हा कांदा निर्यात होणार आहे. याच मोदी सरकारनं 8 डिसेंबर 2023 पासून महाराष्ट्रातील कांद्याला निर्यात बंदी लागू केली आहे. गुजरातेत महाराष्ट्राच्या 25% देखील कांदा उत्पादन होत नाही. असं असताना तिथल्या कांद्याला निर्यात परवानगी आणि सर्वाधिक कांदा पिकवणाऱ्या महाराष्ट्रात निर्यात बंदी हे साफ चुकीचं आहे. राज्यातही 50% कांदा निर्यात करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. देशातील करोडो शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 17व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी ही चांगली बातमी. पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झाली. मोदी सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत जमीनधारक शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये हस्तांतरित करते. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये दिली जाते. त्यामुळं शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा खर्च भागवण्यास मदत होते. योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2024 रोजी या योजनेचा 16वा हप्ता जारी केला होता. या हप्त्यात 9 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना 21,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जारी केली गेली. चालू आर्थिक वर्ष 2024-25 चा पहिला हप्ता आता जारी केला जाणार आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो रिलीज होऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी यादीत आपलं नाव तपासून घ्यावं. केंद्र सरकारनं सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर शुल्क माफ केलं आहे. त्यावरील कृषी उपकरही रद्द केला आहे. त्यामुळं आधीच वांद्यात असलेल्या सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या देशांतर्गत किमतींना फटका बसण्याची शक्यता आहे. आयात सवलत 11 मे ते 30 जून 2023 पर्यंत लागू होईल. 2022-23 आर्थिक वर्षासाठी टेरिफ रेट कोटा म्हणजेच TRQ परवाना धारण करणाऱ्या आयातदारांनाच ही लागू होईल. देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात असलं तरीही त्यामुळे शेतकऱ्यांना मालाला पडेल भाव आला आहे. परदेशातून स्वस्त आयातीनं सरकार तेल कंपन्यांचं आणि व्यापारी दलाल लॉबींचं भलं करत आहे. शेतकऱ्यांचं मात्र यात नुकसान होत असल्याचा संघटनांचा आरोप आहे. सरकारनं आयात सूट मागे घेतल्यानंतर देशांतर्गत बाजारात या उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते. येत्या काही दिवसात बटाट्याचा भाव देशातील अनेक भागात 50 रुपयांच्या वर पोहोचण्याची शक्यता आहे. देशात बटाट्याचं सर्वाधिक उत्पादन घेण्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पश्चिम बंगालमध्ये यंदा उत्पादन घटल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे. सध्या दक्षिण भारतामध्ये बंगालऐवजी उत्तर प्रदेशातून बटाटा जात आहे. बटाटा हे केवळ भारतातच नव्हे तर जगात सर्वाधिक खाल्लं जाणारं पीक आहे. बटाटा उत्पादनात चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर येतो, तर देशात सर्वाधिक 29% उत्पादन उत्तर प्रदेशात होतं. त्याखालोखाल पश्चिम बंगाल सुमारे 23%, बिहार 17%, गुजरात 7% आणि मध्य प्रदेशात 6% बटाटा उत्पादन होतं. कर्नाटकातून हसन बटाटे ऑगस्टमध्ये येतील, तोवर बटाट्याचे भाव चढेच राहतील. सध्या उत्तर प्रदेशातील 80% शीतगृहे बटाट्यानं भरली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशाच्या कृषी धोरणामध्ये मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहे. नीती आयोग तसंच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या स्तरावर तशी तयारी सुरू आहे. सध्या नीती आयोगाकडून विद्यमान योजनांच्या प्रगतीचा मागोवा घेतला जात आहे. आवश्यक तेथे बदल करण्यासाठी फ्लॅगशिप कार्यक्रमांचे मूल्यमापन हाती घेतलं गेलं आहे. निवडणुकांनंतर कृषी आणि ग्रामीण निर्देशांक सादर केला जाऊ शकतो. कृषी उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी नवं धोरण राबवलं जाणार आहे.
कृषी कायद्यांद्वारे या क्षेत्रातील सुधारणा लागू करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आता नीती आयोगाच्या माध्यमातून शेती धोरणामध्ये सुधारणांचा मार्ग अजमावला जात आहे. मुख्यतः शेतकऱ्यांना कमी पाणी लागणाऱ्या पिकांकडे जाण्यासाठी अधिक प्रोत्साहन दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यातून शाश्वत शेतीचा मार्ग सुकर होईल. याशिवाय कृषी पुरवठा साखळीतील मध्यस्थ, दलाल आणि कमिशन एजंट कमी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या एकत्रीकरणावर भर दिला जाऊ शकतो. आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा.